हे घे प्रभो, पण परत देऊ नकोस. अधिक मास समाप्तीनिमित्त विशेष कथा. संध्याकाळची वेळ होती. आजी देवघरासमोर बसून पुरुषोत्तम मासाचं पुस्तक वाचत होती. तेवढ्यात तिचा नातू आदित्य तिथं आला. हातात मोबाईल, डोळ्यात कुतूहल. तो म्हणाला, आजी, एक प्रश्न विचारू? विचार की. हा अधिक मास दर 3 वर्षांनीच का येतो? आजी हसली. आजच्या मुलांना हे प्रश्न पडतात हे बघून बरं वाटतं. मग सांग ना. आजीने पुस्तक बाजूला ठेवलं. तुला माहिती आहे का आपल्या पंचांगाची परंपरा किती जुनी आहे? नाही. हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी आकाशाचं निरीक्षण केलं. सूर्य, चंद्र, नक्षत्र यांचा अभ्यास केला. त्यातून पंचांग निर्माण झालं. म्हणजे तेव्हाही लोकांना खगोलशास्त्र माहित होतं? खूप चांगलं माहित होतं. आदित्यची उत्सुकता आणखी वाढली. मग अधिक मास कुठून आला? आजी म्हणाली, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारण 365 दिवस लागतात. पण चंद्राच्या हिशोबाने 12 महिने धरले तर वर्ष फक्त सुमारे 354 दिवसांचं होतं. म्हणजे दरवर्षी जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. खरंच? त्याने आश्चर्याने विचारलं. हो. पहिल्या वर्षी 11, दुसऱ्या वर्षी 22 आणि तिसऱ्या वर्षी 33 दिवस साधारण असा फरक पडतो. आणि हा फरक संपूर्ण महिन्या एवढा झाला की एक अतिरिक्त महिना जोडला जातो. म्हणजे अधिक मास. बरोबर. आदित्य काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, आजी, म्हणजे विश्वाचा हिशोब चुकतो? आजी हसली. नाही रे, विश्व चुकत नाही. चंद्र त्याच्या गतीने चालतो, सूर्य त्याच्या गतीने. दोघही बरोबर असतात, पण त्यांचे हिशेब वेगळे असतात. अधिक मास हा सृष्टी नियमाशी जुळवून घेणारा महिना असतो. आदित्य काहीतरी नव्याने ऐकत होता, समजून घेत होता. त्याने आजीला विचारलं, पण मग या महिन्यात दानधर्म, जप, व्रत का करतात? आजी देवघराकडे पाहत म्हणाली, हा प्रश्न मला खूप आवडला. ती पुढे म्हणाली, मला वाटतं आपल्या पूर्वजांनी एक सुंदर गोष्ट ओळखली होती. कोणती? जसा सूर्य आणि चंद्र यांच्या गतीतला फरक 3 वर्षांनी साचतो, तसेच आपल्या मनातले दोषही साचत जातात. आदित्यच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. अरे, राग, मत्सर, अहंकार, आळस, तक्रारी, तिरस्कार हे सगळं रोज थोडं थोडं साचत राहतं. मग मनालाही अधिक मासाची आवश्यकता असते की काय? आदित्यने हसत हसत विचारलं. कदाचित. आजीही हसत म्हणाली. पण आजी, या महिन्यात जे दान केलं जातं ते कशाचं? कोणत्याही वस्तूचं. जसं धान्य, वस्त्र, अन्न, पैसा हे दान तर करायचंच. ती थोडी थांबली. पण एक दान आवर्जून करावं. ते कोणतं? स्वतःच्या अवगुणांचं. आदित्य हसला. अगं, हे दान घेणार कोण? आजी देवघरातील श्री विष्णूच्या मूर्तीकडे पाहत म्हणाली, परमेश्वर. तो घेईल? नक्की घेईल. पण हे दान देताना त्याच्या समोर एक अटही ठेवायची. अट? आणि ती काय? आजीचे डोळे चमकले. हात जोडून ती म्हणू लागली, हे ईश्वरा, हा राग मी तुला दान करते. हा अहंकार मी तुला दान करते. ही मत्सराची वृत्ती मी तुला दान करते. याचा फक्त स्वीकार करू नकोस. पुढच्या अधिक मासापर्यंत हे विकार माझ्यातून पूर्णपणे विलीन होतील, यासाठी मला मार्ग दाखव. आदित्य थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, म्हणजे फक्त प्रार्थना नाही करायची? नाही. मग कृतीही करायची. पण ती कशी? आदित्यने जरा गोंधळूनच विचारलं. आजी उठली. तिने कपाटातून एक रिकामी वही काढली. पहिल्या पानावर लिहिलं, पुरुषोत्तम संकल्प. या अधिक मासात मी दान करत आहे राग, आळस,
इतरांशी तुलना. पुढील 3 वर्षांसाठी माझी कृती आहे. राग आला तर उत्तर देण्यापूर्वी 10 दीर्घ श्वास घेईन. रोज एक काम वेळेवर पूर्ण करीन. दिवसातून एकदा तरी माझ्याकडे जे जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करीन. आदित्य बराच वेळ ती वही पाहत राहिला. आजी शेवटी म्हणाली, बाळा, अधिक मास हा फक्त कॅलेंडरमध्ये जोडलेला महिना नाही. तो जीवनाचा ताळेबंद मांडण्याचा महिना आहे. चंद्र आणि सूर्याचा हिशेब जुळवण्यासाठी जसा अधिक मास येतो, तसंच माणसानेही अधूनमधून थांबून स्वतःला विचारावं, माझ्या आयुष्यात काय वाढवायचंय आणि काय कायमचं दान करून टाकायचंय. त्या रात्री आदित्यने पहिल्यांदाच अधिक मासाकडे धार्मिक विधी म्हणून नाही, तर स्वतःच्या मनाचा हिशेब मांडण्याची एक दुर्मिळ संधी म्हणून पाहिलं. चंद्र आणि सूर्य यांच्यातील 11 दिवसांचा फरक 3 वर्षांनी एका महिन्यात बदलतो. पण आपल्या मनातील एका छोट्या दोषाकडे जर दुर्लक्ष केलं तर तो 3 वर्षात स्वभाव बनू शकतो.